नमस्कार, सतर्क पोलीस टाइम्स न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात काही विशेष घडामोडी. नवी मुंबईतील सीवूड येथील 19 वर्षीय तरुणीची डीपीएस तलावात हत्या. सीवूड येथील 19 वर्षीय तरुणीची डीपीएस तलावामध्ये हत्या झालेली आहे. संशयित मारेकरी सध्या बेपत्ता असल्याचं सांगण्यात येत आहे. हा मृतदेह नेरूळ येथील भाविका मोरे या कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा असून तिचं पनवेल येथील स्वास्तिक पाटील या 22 वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध होते. उरण येथील 20 वर्षीय यशस्वी शिंदे हिच्या हत्येची घटना नवी मुंबईकरांच्या मनात ताजी असतानाच बुधवारी संध्याकाळी सीवूड येथील आणखी एका 19 वर्षीय तरुणीचा डीपीएस तलावात खून झाल्याचं आढळून आलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तलावात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांनी हा मृतदेह पाहिला आणि पोलिसांना याबाबत बातमी दिली. हा मृतदेह नेरूळ येथील भाविका मोरे या कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा असून तिचे पनवेल येथील स्वास्तिक पाटील या 22 वर्षीय मुलासोबत संबंध होते, अशी माहिती समोर येतेय. या हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र याचा पुढील तपास पोलीस सध्या करीत आहेत. ऑलिम्पिकच्या धक्क्यानंतर विनेश फोगाटने कुस्तीला केला रामराम. चाहत्यांना धक्का. भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिने जड अंतकरणानं कुस्तीला अलविदा केलाय. तिनं ट्विटरवर पोस्ट करीत आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. विनेशनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, आई, कुस्ती जिंकली पण मी हारले, माफ कर मला. असं म्हणत माझी हिंमत सर्व संपलंय, याहून अधिक ताकद माझी राहिली नाही. अलविदा कुस्ती, कायम तुमची ऋणी राहीन, माफ करा, असं तिने या ट्विट केलेले आहे. ऑलिम्पिकमध्ये अवघ्या 100 ग्रॅममुळे स्पर्धेतून बाहेर गेल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. त्यानंतर विनेशनं तिच्या करिअरमधला मोठा निर्णय घेतलाय. विनेश फोगाटनं अचानक निवृत्तीची घोषणा केल्यामुळे भारतीय नागरिकांमध्ये निराशा पसरली. तिनं हिंमत सोडू नये अशी आशा सध्या चाहत्यांकडून व्यक्त केली जाते. मुंबईतील विधानसभा जागांसाठी ठाकरे पोहोचले केजरीवालांच्या घरी. मुंबईतील विधानसभा जागांसाठी ठाकरे केजरीवालांच्या घरी गेले होते. आप महाविकास आघाडीत सामील होणार की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही. काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षानं महाराष्ट्रातील विधानसभेच्या जागा निवडण्याची घोषणा केली होती. आम आदमी पक्षानं राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलंय. मुंबईतील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याची तयारी सुरू केली आहे. आम आदमी पक्ष हा मुंबईतील 36 जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीबरोबरच आपला महाविकास आघाडीत सामील करून घेण्यासाठी ही भेट होती का, असाही सवाल उपस्थित केला जातोय. आम आदमी पक्षानं महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावा, हा देखील या दिल्ली दौऱ्याचा एक मुद्दा असू शकतो, असं म्हटलं जात आहे. राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर विरोधकांनी लाडक्या भावाला काहीच मिळालं नाही अशी ओरड सुरू केली. मात्र आम्ही लाडक्या भावांसाठी ही योजना सुरू केली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आता शेतीचं वीज बिल भरावं लागणार नाही. एवढंच नाही तर आतापर्यंत थकबाकी असलेलं बिल भरण्याची गरज नाही. राज्य सरकारच्या सौर पंप योजनेमुळे यापुढे शेतकऱ्यांना विजेसाठी अवलंबून राहावं लागणार नाही. सौर ऊर्जेच्या माध्यमातून एकही पैसा न भरता सौर पंपाचा वापर करून आता शेतीला पाणी देता येईल. याचा फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मिळणार आहे, असा दावा अजित पवार यांनी केलाय. ते दिंडोरी येथे जनसन्मान यात्रेच्या व्यासपीठावर बोलत होते. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज मध्ये वेळ झाली एका विश्रांतीची. पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज. सतर्क रहा, सुरक्षित रहा. सामान्य नागरिकांना पत्रकार बनण्याची सुवर्ण संधी. आता सर्वसामान्यांनाही मिळणार अन्यायाविरुद्ध लढण्याचा अधिकार. सतर्क पोलीस टाइम्स तर्फे महाराष्ट्रभर पत्रकार मोहीम. महाराष्ट्रभरात रिपोर्टर्स, क्राईम रिपोर्टर्स, जर्नलिस्ट अशा विविध पदांसाठी मेगा भरती.
सतर्क पोलीस टाइम सोबत काम करून कमवा महिना 25,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंत आकर्षक मानधन. तेव्हा आजच संपर्क करा 7506703132 या भ्रमणध्वनी क्रमांकावर. नियम आणि अटी लागू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज मध्ये आपलं स्वागत. दादर स्टेशन परिसरातील सुटकेसमधील मृतदेहाचं प्रकरण उलगडलं. दादर स्टेशन परिसरामध्ये सापडलेल्या सुटकेसमधील मृतदेहाचं प्रकरण उलगडलंय असं सांगण्यात येत आहे. पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केल्याचं यामध्ये उघड झालंय. दोन्ही आरोपी आणि मृतक तिघेही मूकबधीर असल्याची माहिती समोर आली आहे. पण अद्याप या प्रकरणातील व्हिडिओ कॉलचं गूढ मात्र उलगडलेलं नाही. कुर्ल्यातील मूकबधीर अरशद अली सादिक अली शेख याची हत्या करण्यात आली असून मुंबईतील अत्यंत वर्दळीच्या स्थानकावर एका सुटकेसमध्ये त्याचा मृतदेह कोंबून भरला होता. याच प्रकरणाचा खुलासा झाला असला तरी सुद्धा अनेक गोष्टींचा खुलासा यामध्ये होणं बाकी आहे. मूकबधीर अरशदची हत्या त्याची पत्नी रुक्सानानं केल्याचं समोर आलंय. पायधुनी पोलिसांनी बुधवारी रात्री रुक्सानाला सुद्धा अटक केली आहे. पण या प्रकरणातील परदेशातील व्हिडिओ कॉल आणि अन्य व्यक्तींचा संबंध काय आहे याबाबत अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही. याचा शोध पोलीस घेत आहेत. रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर. रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर झालेलं आहे. रेपो रेटमध्ये बदल झालाय का? गृहकर्ज, वाहन कर्जाच्या हप्त्यावर काय परिणाम होईल याची आता बातमीमधून आपण दखल घेऊयात. आरबीआयनं आपलं नवं पतधोरण जाहीर केलंय. यावेळी देखील आरबीआयनं आपल्या रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे सध्या रेपो रेट 6.50% कायम असेल. गुरुवारी म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आरबीआयनं रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचं जाहीर केलंय. रेपो रेटमध्ये बदल झाल्यास तुमच्या घर, वाहन तसंच अन्य कर्जांच्या हप्त्यात बदल होतो. यावेळेस आरबीआयनं रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे यावेळी तुमच्या गृहकर्ज, वाहन कर्ज तसंच अन्य प्रकारच्या कर्जाच्या हप्त्यात वाढ होणार नाही किंवा घटही होणार नाही असं म्हटलं जात आहे. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतात हे अवश्य कळवा. यासाठी सतर्क पोलीस टाइम्स न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इन्स्टा आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज. सतर्क रहा, सुरक्षित रहा.